या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज सासवड पंचक्रोशी प्रदक्षिणा वर्ष 11वी। आज आपण 8व्या दिवसाच्या मुक्कामाला भगवान फुलेश्वराला भेटायला गेलेलो आहोत। फुलेश्वराचं काय महात्म्य आहे? नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये 2 चरण फुलेश्वरासाठी आहे, ते आपण आता तिथे गेल्यावर पाहूच। आज आपण इथं भगवान महादेवाच्या पत्नी पार्वती माता त्यांच्या मंदिरात आलो आहोत। हे अतिशय सुंदर मंदिर आहे। या मंदिराचा इतिहास असा आहे की एकदा गंगा गौरी दोघी भांडवी साम्याशी झालेले होऊन आले। महादेव भगवान महादेवाचं आणि पार्वतीचं भांडण। आता हे मोठ्याचं भांडण जेवढा घंटा संसारात तांताचा नाही ना, भांडण झालं तर आई साहेब रुसल्या कोमजल्या आणि इथं येऊन बसले, म्हणून त्यांचं आपलं कोमच आहे, कोमजल्या। आणि जाताना म्हणल्या तुझं तोंड पाहणार, तुम्ही इथून ना भुवनेश्वर पहा। भुवनेश्वर दिसतच नाही, भुवनेश्वराचं डोंगर दिसत नाही, काय नाही काय नाही, मंदिर दिसत नाही, कळस सुद्धा दिसत। आई साहेब रुसून बसल्या। अखेर शेवट किती काही झालं तरी दाम्पत्य हो परिणामी न किंचन। नवरा बायकोचं जरी भांडण झालं तर परिणाम काय होत नाही असं धर्मशास्त्र सांगतं। आजा युद्धम श्राद्धम प्रभाते विगडंबरम दंपत्यो हो कलहश्चैवम परिणामी न किंचन। नवरा बायकोच्या भांडणाचा फाटा परिणाम होत नाही। आजा युद्धम शेळीचं भांडण झालं परिणाम होत नाही। ऋषी श्राद्धम ऋषीचं श्राद्ध तुम्ही करा नाही तर नका करू, त्यांच्यावर परिणाम काय होत नाही आपलं मात्र झाल्याशिवाय। प्रभाते विगडंबरम सकाळ सकाळ झाला त्याचे काही परिणाम होत नाही। दंपत्य हो कलहश्चैव नवरा बायकोचं भांडण झालं त्याच्यात काही फार परिणाम होत नाही। अखेर महादेवाचं आणि पार्वतीचं परत मनोमिलन झालं, देव आईसाहेब भेटायला आले। म्हणून हे उपस्थानी हे मुख्य स्थानी इथं आईसाहेब बसलेले आहेत। आपली दरवर्षी सोपानदेव सासवड पंचक्रोशी प्रदक्षिणा आपण भगवान फुलेश्वराला भेटायला जात असताना इथे येतो। असा इतिहास ही स्वयंभू देवस्थानी आपण सर्व मंडळी आला, तुम्हाला खूप खूप धन्यवाद। सगळ्या महाराष्ट्राला विनंती की आपण एक दिवस दैवत पाहण्यासाठी या सासवड पंचक्रोशी प्रदक्षिणेत सहभागी व्हा। रामकृष्ण।